चुकल्यासारखं झालं. इथं तर काय गुगल मॅप पण चालत नाही आणि काही नाही. जय शिवराय मित्रांनो, आज 19 फेब्रुवारी शिवजन्मोत्सवाच्या पावन दिवशी आपण महाराजांची घरी पूजा केली, त्यांच्या मूर्तीची. आणि आता आपण हररेश्वर बीचला चाललेलो आहे फिरायला. तर आपल्याला आज पाहायचंय हररेश्वर बीच. तिथं आपण एक रूम बुक केलेली आहे आणि चांगली वाटली रूम ते आपल्याला. तर ते रूम पाहू की कशी आहे, काय आहे आणि आपल्यासाठी योग्य आहे नाही. आता ह्याच्यामध्ये 2-3 गोष्टी काय येतात. हररेश्वर बीच म्हणलं की आपल्याला ते खडक दिसतात. बरेच जण हे दाखवत नाहीत की तिथे ऍक्च्युली बीच आहे का नाही. म्हणजे आपण पाण्यामध्ये तिथं जाऊ शकतो का नाही, वाळू वगैरे असं त्या पाण्यामध्ये जाऊ शकतो का नाही. तर मित्रांनो, आपण बीचवर आलोय आणि आपला प्रायव्हेट बीच आहे, तर ते एक बघायचंय. आणि मागच्या वेळेस आम्ही हररेश्वरला बीचला जाऊन आलो, पण तिथे 1-2 गोष्टी आपल्या चुकल्या. गणेश गली म्हणून एक आहे, म्हणजे ती प्रदक्षिणा आहे. तर ती एक आपण पाहू की ती किती मोठी आहे, काय आहे, केवढं चढावं लागतं. तर ती गणेश गली काय आहे ते आपण पाहू. आणि मग आज रात्री आपण तिथं मुक्काम करू आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण वेलेस बीच असं काहीतरी नाव आहे, तिथं लिहून देतो तुम्हाला. तर त्या बीचवर जायचंय आपल्याला. तिथं कासवांचं काहीतरी आहे, तर त्या वेलेसला आपण उद्या जाऊ. पण तिथं जाताना आपल्याला फेरी बोट घ्यावी लागते. तर ती फेरी बोटचा पण आपण एक्सपिरियन्स घेऊ. तर अशा पद्धतीने आपल्याला ही ट्रिप करायची. आणि बघू, अजून 3-4 ठिकाणं मी शोधलेली आहेत. आम्ही तामिनी घाट मार्गे निघालो. जाताना तामिनी घाटाच्या अलीकडे एक हॉटेल दिसले, तिथे व्हेज ऑर्डर दिली. बिल आले 400 रुपये. जातानाच महाराजांचा झेंडा विकत घेतला होता. गाडीवर लावणे तो आवश्यक, शिवजयंती आहे. मग तो गाडीवर लावला आणि पुढे निघालो. पुढे पोहोचलो श्रीवर्धन बीचवर. तर मित्रांनो, आपण आता श्रीवर्धन बीचवर आलेलो आहे. आणि म्हणजे डायरेक्ट आपल्याला हररेश्वरलाच जायचं होतं, पण जवळच होतं, एक 4-5 किलोमीटर अलीकडे होतं. तर म्हणलं आधी हा बीच करू आणि मग पुढे जाऊ. आणि आता 4 वाजलेले, तर जरा 5 वाजेपर्यंत इथे थांबू आणि पुढे जाऊ. आणि भला मोठा क्रॅब, लोखंडाच्या स्क्रॅप पासून बनवलेला महाकाय क्रॅब बघितला, खेकडा. समुद्रात खेळलो. उंटाची सवारी केली आणि पुढे निघालो हररेश्वरला. तर हररेश्वरला आपण जी रूम बुक केलेली आहे ती आता 3 मिनिटाच्या अंतरावर दाखवत आहे. आम्ही पुण्यातूनच उशिरा निघालो होतो, त्यामुळे रूमवर पोहोचायला वेळ लागला. तुम्हीच लवकर निघा. सकाळी 7-8 वाजताच निघाले तर तुम्हाला जास्तीचा वेळ मिळेल समुद्र किनाऱ्यावर, कोकणात. तर हे पहा, हे समोर दिसते माऊली, हेच इथेच आपण रूम बुक केली होती. ओके, चला उतरू. आणि खूपच सुंदर पाळणे, झोकाळे वगैरे. आणि माग आपण झाडं दिसत आहेत सुपारीची. तर गाडी पहिली आता आतमध्ये घेऊ, पार्किंग करू आणि मग बघू पुढे. बराच मोठा पॅसेज आहे यांचा. तर आधी आता आपण रूम पाहू. तर हे पहा, इथं टेबल वगैरे आहे, झोके आहेत. आमच्या मावनी तर आल्या आल्या झोका खेळायला सुरुवात केली. बेंचेस, आणि हे मोठं पार्किंग आहे पहा. इकडे झोके आहेत आणि मोठं पार्किंग. आणि पहा, आता आपण ही रूम पाहू. अरे पहा, इथं 2 बेड आहेत, इथे 1 बेड आहे. आणि त्यांनी सांगितले की खाली आम्ही एक एक्स्ट्रा मॅट्रेस दिलेली आहे. तर आणि हा AC, टॉयलेट बाथरूम. तर आपण रूम बुक करताना नॉन AC रूम बुक केलेली आहे आणि 1500 रुपये चार्जेस त्यांनी सांगितलेले आहेत. जर का आपल्याला विथ AC हवा असेल तर ह्याचे ते 1800 रुपये घेतील. म्हणजे मग तुम्ही आता 2 लोक असा, 4 लोक असा, ह्या रूम मध्ये व्यवस्थित तुम्ही झोपू शकता. विथ AC 1800 रुपये. तर मी तर खूप सॅटिस्फाईड झालेलो आहे. खूप सुंदर आहे. आणि ह्या बाजूला काय ते पाहू. हो, बघतो मी काय. ओ, अरे बापरे. ओ, अरे हा, त्यांनी जे सांगितलं होतं
हा, इथून बीचला जाता येतं त्यांनी सांगितलं होतं. तर ही सगळी त्यांची ती नारळाची सुपारीची झाड आहे तिथं, आणि आपण इथूनच मागे बीचकडे जाता येतं. तर आपण आता बीचकडे, हो परत बीचकडे जाऊ आता. तर खूप सुंदर ऑप्शन आहे आणि मी तर 100% सॅटिस्फाईड झालेलो आहे. तुम्ही हवं असेल तर तुम्ही इथे रूम बुक करू शकता. मी तुम्हाला ह्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि गुगल लोकेशन वगैरे सगळी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतोच. तर चला आपण आता इकडून बीचवर जाऊ. पहिलं रूमवर थोडंसं फ्रेश होऊ. आणि एक गोष्ट सांगायची राहिली, एसी वगैरे तर आहेच, पण त्याबरोबर त्यांनी इथे हे पहा, ओके 2 मिनी साबण दिलेले, शॅम्पू दिलेले, पाण्याच्या बॉटल्स दिलेल्या, हा मिरर, हे गुड नाईट, वरती फॅन. तर अशी रूम आहे. पार्किंग वगैरे काही प्रॉब्लेम नाहीये, समाधानकारक आहे, कोणाचं काही नाही. आता फक्त इथे एकच विषय आहे की इथं जेवणाची व्यवस्था नाही यांची, ह्यांचं फक्त राहण्याचंच आहे. तर त्यांनी सांगितलं, शेजारी 1-2 नावं सांगितलेली आहेत की तिथं आपल्याला व्हेज हवं असेल तर ते व्हेज पण आहे, आणि नॉनव्हेज हवं असेल तर मग या साईडला नॉनव्हेजचं आहे. आणि अजून काही पाहायचं असेल तर एक 10 मिनिटाच्या अंतरावर मंदिर आहे, तिथं सुद्धा आहे. तर बघू आता जेवणाची आपण आता बघणारच आहे. हा, तर अजून एक गोष्ट, बेसिन, मिरर, आणि त्यांनी आता सांगितलं की इथं हॉट वॉटर दिले. हे पहा, हे हॉट वॉटर, आणि इथं गरम पाणी आहे. तर आधी आपण आता बीचवर जाऊ. आपण आता तिकडून आलेलो आहे आणि ही पूर्ण बाग त्यांचीच आहे. सुपारीची झाडं वगैरे, काळीबेरी, बऱ्याच झाडं आहेत त्यांनी सांगितले. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही लवकर समुद्र किनाऱ्यावर जाऊन या, सनसेट पहा. तर सनसेट पाहू. रूम पासून 1 ते 1.5 मिनिटाच्या अंतरावर बीच आहे. लिटरली वर्थ. आम्ही तर आता उद्या सकाळी येऊन इथंच आंघोळ करणार आणि रूमवर जाणार. खूपच सुंदर संध्याकाळ. माती पण किती सुंदर आहे, सूर्यास्त पण किती सुंदर आहे. तर आपण हरेश्वरला येणार असाल तर हा सूर्यास्त नक्की अनुभवा, वेगळाच अनुभव आहे. आणि इथे वायफाय सुद्धा आहे, म्हणजे जर का आपल्याला नेटवर्कचा, आपल्या मोबाईलला नेटवर्क वगैरे नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही. हे पहा, हे जेवणाची त्यांनी आपल्याला हे पार्सल आणून दिलेले. तर हे काजू पनीर अशी काही भाजी आहे, त्यावर आम्ही 4 चपात्या मागवल्या आणि जिरा फुल राईस मागवला. 450 रुपये वगैरे बिल झालेले. आणि चव वगैरे तर वास वगैरे खूप सुंदर येतोय. तर आता जेवण सुरू करू. आम्ही सकाळी 6 वाजता उठलो होतो, पण प्रचंड थंडी होती म्हणून परत झोपलो. आता 9 वाजलेत आणि आता आम्ही 9 वाजता समुद्र किनाऱ्यावर. तर मित्रांनो, आपण बीचवर आलोय आणि आपला प्रायव्हेट बीच आहे, कारण पूर्ण बीचवर कोणीच नाहीये, आपणच. तर मित्रांनो, आमचं पूर्ण आवरलेलं आहे आता सकाळी, आणि आम्ही आता उरकलेले. तर ही रूम मी तुम्हाला सजेस्ट करेल, वर्थ अनुभव आलाय आम्हाला. तर यांचा मोबाईल नंबर, कॉन्टॅक्ट डिटेल्स, ऍड्रेस वगैरे सगळं मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो, तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता. तर बघू आता, ते मालक आहेत तिथं, बघू जरा त्यांच्याशी बोलू, अजून काही माहिती भेटते का, अजून काही पर्यटन स्थळ वगैरे आहेत का ते विचारू. तर नमस्कार मित्रांनो, हे जे हे आहे माऊली निवास, तर ह्याचे ओनर आहेत. सर, आपलं नाव? किरण वाकणकर. ओके, ठीक. तर सर, अजून आपण तुम्ही इथं जवळपास काय सजेस्ट करू शकता? ते वेलेस बीच एक आहे, काय काय वेलेस बीच आहे ना पुढे काहीतरी, वेळास बीच. हा, वेळास बीच. तिथे एक कासवांची अंड्यांचं संवर्धन केलं जातं. ओके, हा. तसं तिथे आपल्या इथे पण मालाडा मागच्या बाजूला आहे बीच वरती, तिथेही केलं जातं. हरेश्वरचा बीच इथे आपण एमटीडीसी बघितली ना तुम्ही, एमटीडीसीच्या तिथेही केलं जातं संवर्धन. हा मोठा छान प्रकल्प आहे. भाऊसाहेब काटरे म्हणून जे ह्याचे होते, ते पहिले मी सरपंच होतो गावचा. तुम्ही सरपंच होते? त्यावेळेला माझ्याकडे आले होते आणि त्यांना मी सगळं निवास वगैरे सगळं दिलं होतं करायला, आणि सगळं जे काय पाहिजे ते सहकार्य केलं होतं. माझ्या वाढत्या वयाच्या आणि बाकीच्या आजार सगळे जे काय माझे राजकीय हे होते त्याचं थोडं मला
हे होत होतं म्हणून मग ते दुसऱ्याकडे हँडओव्हर केलं. बरोबर. ते जयंत कानडे म्हणून आहेत आमच्याकडे बर आणि मला वाटतं सुबोध खोपटकर, बर. ही दोन मंडळी अतिशय सुंदररीत्या हँडल करतात. ओके त्यांना ओके कासव मित्र हा पुरस्कार पण मिळालेला आहे. ओके 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 आणि सुरुवात त्याची अशी झाली. अशी झाली. मग आता इथं ते कासव वगैरे असं पाहिलं नाही ना आता सध्या? आता अजून घरटी मिळालीत का नाही मला कळलं नाही. मग ते तिकडं वेळास बीचवर तिकडं पण असेल नसेल आता? असू शकतील तिथे. बर किती लांब आहे बरं आता हे वेळास इथून बीच? तुम्ही गेला तर 6 किलोमीटर फक्त. 6 किलोमीटर. इथून आपल्या 2 किलोमीटर वरती बागमंडला जंगल जेटी, हा त्यात गाडी टाकलीत की बाहेर पडलात की राईटला वेळ 4 किलोमीटर. ओके. 2 किलोमीटर वरती फेरी बोट असते ती जेटी, दर अर्ध्या तासाने दिसतं. दर अर्ध्या तासाने असते. आणि ती म्हणजे इथून 6 किलोमीटर म्हणजे जवळच आहे. जवळ. बरं अजून कुठले जवळपास बीच आहेत बरं? आम्ही आता श्रीवर्धनला जाऊन आलो. कोकणामध्ये तुम्ही कुठेही गेला नाही, तर जवळ जवळ इथे जवळ तर हा वेळाच. वेळास बीच. ठीक आहे आपण आता तिथे जाऊन येऊ. तर पहा आपली गाडी इथं पार्किंगला लावलेली आहे. मागच्या वेळेस आलो तेव्हा 50 रुपये चार्जेस होते, आता 100 रुपये पार्किंग चार्जेस झालेले आहेत. कारण हे प्रायव्हेट पार्किंग आहे आणि इथं गव्हर्नमेंटची काही जागाच नाहीये, त्यामुळं प्रायव्हेट पार्किंगवाल्यांचा धंदा आहे इथं. आता हा ठीक आहे चला. प्रदक्षिणा मार्ग. चला आता प्रदक्षिणा मार्गाकडे जाऊ. प्रदक्षिणा मार्ग. आता तिकडून असं आल्यावर आता हे असं वरती चढायचंय. तर बघू आपण आता किती जायचंय. हे पहा ते मंदिर, बऱ्याच पायऱ्या चढायला लागतात. अजून वर जायचंय. हा तर आता वर आलेलो आहे, थोडा दम लागलेला आहे, पण आता इथून खाली उतरायचं असेल अशी अपेक्षा करूया. तर मी म्हणलो होतो त्याप्रमाणे एवढंच चढायचंय आणि आता इथून असं पुढे गेलं की आता हे उतरायचंय. चांगली मोठी खिंड आहे इथं. साधारणतः 10 मिनिटे पायऱ्या चढल्यानंतर आपण वर पोहोचतो समतल जागेवर आणि नंतर पुढे खिंडीतून आपण उतरू शकतो. जास्त काही वेळ लागत नाही, अवश्य या. तर हे पहा तिथून असं खाली यायचंय आणि मग इकडं खाली. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, मंदिरापासून जो प्रदक्षिणा मार्ग आहे तुम्ही तिथूनच या. कारण तुम्ही जर का ह्या साईडने असे आले आणि मग इथून वर आले तर डबल आहे चढायला, म्हणजे दुप्पट पायऱ्या आहेत. पण मंदिरापासून जर का असं इकडून आलं तर निम्म्याच पायऱ्या आहेत, थोडा त्रास कमी होईल. पण अवश्य या, नजारा सुंदर आहे. हा आता सुंदर व्ह्यू दिसत आहे खिंडीचा. तिकडून असं वर यायचं आणि मग इथून असं आता इकडे जायचं आणि हे समुद्र. तर ते समुद्राचं पाणी आदळून आदळून कशा डिझाईन तयार झालेल्या आहेत ते पहा, कशी डिझाईन तयार झालेली आहे. आपण आता तिकडून असं आलेलो आहे आणि आता ही पूर्ण प्रदक्षिणा अशी इकडे जायचं. आता तर आपण तिकडून प्रदक्षिणा घेऊन आलोय आणि आता हे आपल्याला सांगतात की ती प्रदक्षिणा का घालायची असते, काय ते विष्णू आणि ब्रह्मा विष्णू महेश असं एक 3 मंदिरांचं एकत्र हे आहे ते. ओके. तर ते असं मंदिराला प्रदक्षिणा म्हणजे मंदिराला प्रदक्षिणा होती ती एकच प्रदक्षिणा घालायची असते. एकच प्रदक्षिणा आहे म्हणजे अशी मोठी प्रदक्षिणा जी पालखी निघते तेव्हा मोठी प्रदक्षिणा निघते. पालखी निघते हा. कधी निघते ती? शिवरात्री महाशिवरात्रीला पालखी निघते. ओके ओके. ते आता 26 तारखेला सुद्धा पालखी निघेल कारण शिवजयंती शिवरात्रीची आहे ना त्याच्यामुळे. बरं ते आणि भरती ओहोटी काय विषय असतो तो कधी हे असतो? भरती म्हणजे चंद्राचे ते हे असतं त्या याच्याने भरती ओटी चालू होते. आता थोड्या वेळाने भरती चालू आहे. आता थोड्या वेळ येईल. हा आता म्हणजे तिकडून चालू आहे. येता येईल का? भरतीच्या टायमाला येता येत नाही तिकडून. मग जर का एकदम कोपऱ्यात कोणी असेल तर
नाही, मग त्यांना ते तिकडूनच रिटर्न जावं लागेल, कारण ते खाली उतरून परत तिकडनं रिटर्न जावं लागतो. आणि समजा लोक अडकले असतील ना इथून मागं अशी कधी? नाही, असं एवढंही नाही, कारण तिकडे ना पाणी वरती आलं का तिकडे म्हणजे खडक आहे त्याच्यावरतीच पाणी येतो, तर मग तिकडनं येता येत नाहीच, तर मग तिकडनंच रिटर्न जातात माणसं. ओके 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 ओके. पावसाळ्याच्या वेळी तर तो रस्ता बंदच करतात, कारण पावसाळ्याच्या वेळी भरपूर पाणी असतो ना, त्याच्यामुळे बंदच असतो. हा, बंद म्हणजे वरतूनच बंद करून टाकतात. पावसाळ्यात हे बंद असतं, मग पावसाळ्यात येऊन तुम्ही काही उपयोग नाही, मग हिवाळा नाही तर उन्हाळा, आणि उन्हाळा म्हणलं तर खूप शिड्यात खूप त्रास होईल, हिवाळाच बेस्ट आहे. चला, थँक्यू व्हेरी मच. वेलकम. ते बघा आता आहे ना ती भरती चालू आहे आणि अचानक पाणी येईल असं काही होत नाही. साधारणतः त्याला वेळ लागतो, आपल्याला अंदाज येतो की आता पाणी वर चढते, त्याप्रमाणे आपण तोपर्यंत बाहेर येऊ शकता. अचानक काही होत नाही भरतीचा विषय. तर आपण आता हरहरेश्वर मंदिरापासून वेळास बीचकडे निघालेलो आहे. आपल्याला जेट्टीने जायचंय, पण त्याआधी इथं आपण थोडं आता 1-1:30 वाजले, त्यामुळे जेवण करण्यासाठी थांबलो इथं. तर बघू आता इथलं जेवण आणि पुढे जाऊ. एक कोळंबी मागवली होती, चपाती तर संपली, बाकी वेज थाळी मागवली होती. तर जेवण झालं, 500 रुपये बिल आलं आणि आता आपण चाललोय जेट्टीने. आता जेट्टी स्टेशन स्टॉप कुठे आहे ते पाहायचंय, कारण आता 15 मिनिटांमध्ये ती सुटणार आहे. 1:30 वाजता त्या हॉटेलवाल्याला विचारलं तर त्यांनी सांगितलं की आता 1:30 वाजता सुटेल, आणि आपल्याला 15 मिनिटात पकडायची ती जेट्टी. हे पा दिसली का समोर जेट्टी, आपलीच वाट बघतीये. हा, बंद जा, त्यांच्याकडून एखाद्या वेळेस तिकीट काढायचं असेल जा तिकडे. तिकीट इथून तिकीट काढायचंय वाटतं. चला, आपलं तिकीट आलेलं आहे आणि आपल्याला जेट्टी मिळणार आहे. म्हणजे आता किती रुपये तिकीट आहे? 230. ओके, चला घ्या. मग यात जायचं मग आता. वा, जेट्टी आता निघालेली आहे. दरवाजे हळूहळू वर येत आहेत. जेट्टीचा अनुभव घेत जात होतो आणि त्या जेट्टीवरच आपले एक प्रेक्षक भेटले, जयेश गायकवाड. त्यांनी सांगितले, आज सकाळीच मी तुमचा व्हिडिओ पाहिला होता, तर खूप आनंद होतो. असं कोणी ओळखीचं रस्त्यात आपले व्ह्यूअर मिळाले तर. स्टॉप आलेला आहे आणि आम्ही पुढे निघालो. जेट्टी किनाऱ्यापर्यंत पोहोचली होती. तर हा जेट्टीचा एक्सपिरियन्स होता. अवश्य घ्या एक्सपिरियन्स. 200 रुपये गाडी 4 व्हीलर साठी तिकीट आहे आणि पर पर्सन माझ्यामध्ये 15 रुपये असेल. तर हा एक्सपिरियन्स अवश्य घ्या. खूप आवाज, इंजिनचा खूप आवाज. इथं गाडी काढताना धडकती गाडी, ते बघा ती गाडी किती हळूहळू चालली आहे. आपली पण गाडी आता धडकली, त्यामुळे आपल्याला पण आता विचार करूनच हळूहळू काढावी लागेल. तुम्ही पण त्याची काळजी घ्या. हळू घेतली, धडकली नाही. आता आमचा थोडा भयानक प्रवास सुरू झाला. जंगलातून गेल्यासारखा रोड होता. पुढे समुद्र किनारा आला. सुंदर अशा लाटा वाहत होत्या, वारा वाहत होता, पण लांब पर्यंत कोणी माणूस दिसत नव्हते. नक्की कुठे जायचे, किती जायचे कळत नव्हते. मोबाईलला नेटवर्क नव्हते. घरी गेला निम्म्यात पोचला आतापर्यंत. हा ना, पण मी म्हणलं काय चिल्लर इथले इथं जाता येईल म्हणलं. हे 6 नाही 15, 20, 25 किलोमीटर झालेत. मडेगाठाला आलोय असं वाटतंय. हो, पुण्यातील मडेगाठाचा. अरे यार, काय करायचं, जायचं रिटर्न. तर गाईज आपण आता चुकल्यासारखं झालं. इथं तर काय गुगल मॅप पण सांगत नाही आणि काही नाही. आम्ही त्या वेळासवर आलो, पण इथं पुढं बीचच दिसत नाहीये. नक्की तो प्रकार काय कळत नाहीये. तर असं वाटतंय चला आता आपण रिटर्न जाऊ आपलं. पण भविष्यात कधी जर का तो किनारा मिळाला तो नंतर कधी तो व्लॉग करू, पण आता आपण रिटर्न जाऊ. मोबाईलला रेंज नाही, माणूस दिसायला नाही, त्यामुळे इतकी भयानक परिस्थिती आमची झालेली आहे. हे बघा, आम्ही ना इथून असं आलो आणि इकडे गेलो आणि पुढंच काही दिसत नाही. आणि इथं दिसतंय बघा, कासव संरक्षण संवर्धन प्रकल्प.
पण आम्ही किती लांब फिरलो. चला एकदा दादा आलेले त्यांना विचारू. दादा ऐका की, ते कासव संरक्षण संवर्धन प्रकल्प कुठे आहे बरं? आम्ही आता जाऊन आलो, तिथं काहीच दिसत नाहीये. तिथे गाडी लावून तुम्हाला चालत जावं लागेल खाली. तिथं आता ब्रिजच्या पुढे गाडी लावायची. ब्रिज आहे ना मेन, तो गाडी लावायची. खाली उतरायला पायऱ्या केलेल्या ओके. सर्व चालत जायचं. अरे हा, पायऱ्या दिसल्या आम्हाला. हा, तिथून चालत किती लांब आहे चालत? तिथे 5 मिनिटं 5 मिनिटं. बरं, त्या पायऱ्या पुढे का अलीकडेच? अलीकडे या साईडला. अलीकडे ना. ठीक आहे, चला 5 मिनिटं. बरं, मला एक सांगा, आता एवढं आम्ही जाऊन उपयोग आहे का? तिथे काय असतं का आता? तुम्हाला काय नाही बघायला लागतं. हा, ते कधी असतं बरं? 5च्या नंतर संध्याकाळी 5 नंतर. म्हणजे ते कासव सोडतात का रोज? रोज जर का चिल्ला इथं बाहेर येतील तरी सोडतात. 5 नंतर असतं. पण 2:30 वाजलेत आणि 5 वाजायला अजून खूप टाइम आहे. आणि ते म्हणले आता तिथं जाऊन कोणीच नसणार, 5 वाजेपर्यंत थांबायला लागेल. तर 5 वाजेपर्यंत आपण थांबू शकत नाही, आपल्याला परत पुण्याला जायचंय. जर का तुम्ही आले तर इथं तुम्ही ट्राय करू शकता. आम्ही तर खूप आता फिरलो, हरवलो आणि शेवटी ते दादांनी आता सांगितलं. पण जाऊ दे, ते 5 वाजता उघडणार आहे. नेक्स्ट टाइम कधीतरी आपण ट्राय करू. आता पुण्याकडे निघू, चला. आता आपण रिटर्न चाललोय, पण आता परत प्रश्न उभा राहिला की आता परत जेट्टीनेच जायचंय का काय? आता ते एक बघायचंय. आणि तर हे काय 200 काय बघू आता पुढे कोण भेटतंय का? कारण आणि रोड असे की रस्त्यात कोणीच दिसत नाही. पुढे गेल्यावर आम्हाला मच्छीमार दिसले. त्यांनी तिथे सुकट वाळत टाकले होते. त्यांच्याकडून 1-1.5 किलो सुकट विकत घेतले आणि पुण्याला जाण्याचा रस्ता विचारला. त्यांनी सांगितले मंडनगड मार्गे जावा व आम्ही निघालो मंडनगड मार्गे. मुंबई 220, पुणे 187. बोर्ड आहे अशी. काय वाजता पण आहे ना. तर इथं सीएनजी पंप मिळालेला आहे आम्हाला. तर आम्हाला तिकडून सांगितलं की तुम्ही मंडनगड वरून जावा. तर आम्ही आता मंडनगड वरून आलेलो आहे आणि माझ्या मते आम्ही 30-35 किलोमीटर आलो असेल तिकडून. पण आणि अजून इथून 168 किलोमीटर पुणे, म्हणजे तसं मंडनगड वरून लांबच पडलं. मंडनगड मार्गे रोड खराबच आहे, तरी मंडनगडला सीएनजी भेटतो हा खूप मोठा बेनिफिट आहे. तर आपली ही ट्रिप संपली. आता समरी ऐकू या पूर्ण ट्रिपची. किती खर्च झाला, कसे जावे, काय करावे, ऐका. तर मित्रांनो, आपली ट्रिप पूर्ण झाली. वेलासचा थोडा खराब अनुभव आला. मित्र म्हणाल ते तुम्ही स्किपच करा, तिकडे जाऊच नका. तरीही तुम्ही कासव प्रेमी असाल तर गुगलवर पूर्ण माहिती घ्या आणि मग जावा. हरिहरेश्वर आणि श्रीवर्धन ट्रिप तुम्ही नक्की करा. कारण मी हरिहरेश्वरला 2-3 वेळा अगोदर गेले होते, पण पहिल्यांदा आम्ही तिथे राहिलो, स्टे केला. बीच खूपच छान आणि सुंदर आहे. आणि जर तुम्ही ती ट्रिप प्लॅनच करताय तर ती रूट तुम्ही नक्की बुक करा. खूप छान आहे, एकदम घरगुती वातावरण आहे. तर नक्की ट्रिप करा ही तुम्ही. गणेश गली वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहू शकता. तर आता आपल्या टोटल ट्रिपचा खर्च किती झाला? पेट्रोल सीएनजी 2000 रुपये खर्च झाला. रूमचं भाडं 1500 रुपये. तिथं चहा घेतला होता 100 रुपये. हरिहरेश्वरचं पार्किंग 100 रुपये. आणि आपण 3 टाइम जेवलो तर त्याचे टोटल 1500 रुपये. तर असा 5300 म्हणजे 5500 रुपये आपला टोटल खर्च झाला. तर तुम्हाला पण एवढंच बजेट ठेवावं लागेल. जर का आता आम्ही 2 जण होतो आणि एक लहान मुलगी होती, पण तुम्ही जर का 4 ऍडल्ट जरी जाणार असेल तरी हा पूर्ण खर्च तेवढाच राहील. फक्त जेवणाचा खर्च वाढेल, त्याच्यामध्ये 500, 700, 800 रुपये वाढेल. तर साधारणतः एवढंच रेंज तुम्ही पकडून चला. 5,500-6 हजार रुपये तुमच्या या ट्रिपसाठी होणार आहे. तर अजून आपण असेच ठिकाणं शोधत राहू, अशाच चुका करत राहू. आमच्या चुकांपासून तुम्हाला शिकता येईल. तुम्हाला हा व्हिडिओ किंवा आमचा हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. थँक्यू. धन्यवाद.